आज आषाढी एकादशीचा मंगलमय दिवस। त्यानिमित्ताने विठुरायाच्या चरणी आज पूर्ण शिवसेना परिवार यांच्यामार्फत इथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि खरंच त्याला विठुरायाच्या आशीर्वादाने प्रचंड प्रतिसादही चांगला मिळाला। आणि मी विठुरायाच्या चरणी अशीच प्रार्थना करेन की सर्व दापोलीवासियांना आणि पूर्ण शिवसेना परिवार यांना असंच दापोलीसाठी चांगलं कार्य करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आम्हाला ताकद दे एवढीच प्रार्थना करेन आणि पूर्ण दापोलीकरांना नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते। आज आषाढी एकादशी आणि त्यानिमित्ताने दापोलीतल्या ह्या विठ्ठल मंदिरामध्ये शिवसेना परिवाराच्या वतीने जे खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला इथल्या भाविकांनी चांगला प्रचंड असा प्रतिसादसुद्धा दिलेला आहे। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनाला आले होते, त्यांनी या नैवेद्याचा लाभसुद्धा घेतलेला आहे। आज या ठिकाणी त्यांनी जाताना एक प्रकारे इथल्या सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आशीर्वादसुद्धा दिलेला आहे। मी विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की आज ही जी मंडळी आहेत ही शहरातली नगरातली मंडळी आहेत, यांनी आपल्या या उत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यांच्या मनातल्या ज्या मनोकामना आहेत की या दापोली शहराचा विकास एक चांगल्या प्रकारचा विकास होऊ दे। माननीय नामदार योगेशदादा कदम हे प्रचंड प्रमाणामध्ये ह्या शहराचा विकास व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत, त्यांना ही सगळी मंडळी चांगल्या प्रकारे साथ देत आहेत। ह्या शहराचा एक चांगला विकास होऊन एक सुंदर शहर उभं राहावं ही यांची मनोकामना विठ्ठलाने मान्य करावी आणि त्याचबरोबर या विठ्ठलाने इथल्या या दापोली शहरातल्या तसंच तालुक्यातल्या जनतेला उदंड आणि उत्तम आरोग्य आणि आयुष्य द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि थांबतो। आज आषाढी एकादशी निमित्त पंढरीरायाच्या या पांडुरंगासाठी सर्व भक्त भाविक या ठिकाणी दर्शनाला नित्यनेमाने वार्षिक येत असतात आणि या अशा प्रसंगी या सर्व भाविकांना खिचडी, केळी आणि लाडू असा हा प्रसाद या ठिकाणी म्हणजे देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे। त्यानिमित्ताने या शहराच्या नगराध्यक्षा कृपा मॅडम घाग, किशोरजी देसाई साहेब, सर्व या शहरातले शिवसेनेचे सगळे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून या भाविकांची सेवा करण्याची या ठिकाणी संधी मिळाली, त्याबद्दल या सर्व मंडळींचे मनपूर्वक आभार आहेत आणि सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा। जय हरी। ओके।